हो, मी कसं होतं ह्या पिक्चरचं शूटिंगचा अनुभव फिनॉमिनल होता. आम्ही महाबळेश्वरला गेलो एका शेड्यूलमध्ये करायचं ठरलं तिकडे, आणि आम्हाला एक लोकेशन सापडलं, सुंदर एक घर. श्रेयसचं जे घर दाखवायचं होतं अप्रतिम असं दरीत घर होतं. मग आम्ही ते घेतलं, पण तिकडे त्या घरामध्ये 4 बेडरूम होते आणि बाहेर त्याचं आउट हाऊस होतं, तिकडे 7 बेडरूम, म्हणजे जवळजवळ अर्ध युनिट तिकडेच राहिलेलं. आणि श्रेयसची जी मी बेडरूम केलेली पिक्चरमध्ये ती माझी बेडरूम होती. त्यामुळे खूप गंमत होती. सकाळी मी नॉर्मली कसं असतं तर तयारी करायची आहे, चला उठा सकाळी. मी आपलं सकाळीच त्यांना सांगायचो तुमची तयारी झाली की मला उठवा, मी इथेच आहे. त्यामुळे ती जी एक गंमत होती ना सिनेमा करताना, कुठेच जायचं नव्हतं, उठायचं आणि शूटिंग करायचं होतं. कित्येक वेळा असं लेट उठलो, काही काही शॉट रेडी आहे, हो हो, तो शॉट घेऊन आल्यानंतर मी आंघोळ केली. म्हणजे दुसरा शॉट होईपर्यंत मग वेळ मिळायचा ना. त्यामुळे दॅट वॉज फन. आणि सगळे म्हणजे पॅकअप नंतर पण सगळे छान एकत्र. जेव्हा श्रेयसला आम्ही फक्त दुसरीकडे, म्हणजे ते पण जवळच होता तो, पण तो पण बऱ्याच वेळा सगळं रात्री जेवण झाल्यावरच जायचं तिकडे, किंवा डबा तिथे जायचा इथून. पण तो जो एक एलिमेंट होता त्याच्यात, आणि ते हाईटवर होतं. ते फक्त जरासं त्याच्यात काही हे होत होते की कधी ढग यायचे. शॉट चालू आहे, चला रेडी टेक ऍक्शन म्हटलं असे ढग यायचे तांबारे. ढग जाईपर्यंत मग कित्येक वेळा, म्हणजे त्यांचा जो हा लग्नाचा सीन होता ना, तो आम्ही किती वेळ करत होतो. चला शॉट रेडी, आले ढग. इट वॉज अनरिअल. म्हणजे हार ह्यांनी गौरीच्या काळात घालायचा का त्याच्या वडिलांच्या घरात घालायचा, ती एक धमाल होती. आणि मजा होती. सुहासताईंची जी बेडरूम आम्ही सिनेमात दाखवली ती सुहासताईंची बेडरूम होती पॅकअप नंतर. त्यांना तर काहीच प्रॉब्लेम होती, कुठायची आणि चला शॉट रेडी. ती एक ह्या सिनेमासाठी ना एक पॉझिटिव्ह गोष्ट. आणि इट वॉज म्हणजे ह्या पिक्चरचं शूटिंग इतकं ब्युटिफुल झालं. वेदर चांगलं, छान ठिकाणी राहिलो होतो, आणि गरम नाही, काही नाही, फार प्रवास करायचा नाहीये. आणि हा पण वेगळा राहिला हा वाजवाडमध्ये. ह्याचं सकाळी दिसायचा चालत किती किलोमीटर करायचं सुरू, 7 किलोमीटर. त्यामुळे पण इट वॉज फॅमिली. म्हणजे एकतर मी तसं, आणि बरं माझ्याकडे कसं युनिट पण माझं, म्हणजे माझ्याकडे 91चा माझे लाईट ऑपरेट करायचं मुलगा, तो आज माझ्याकडे असिस्टंट म्हणजे तुम्हाला सगळंच करतो. त्याला एडिटही जमतं, त्याला सगळं पोस्ट प्रोडक्शनही जमतं. तेव्हा माझ्याकडे बेसिकली सगळे, माझा एकीकडे ड्रायव्हर होता, तो माझा आर्ट डिरेक्टर आहे. आणि तो फक्त माझा नाही, ते खूप पिक्चर केले, त्याने हॉलिवूड पिक्चर पण केला. त्यामुळे आय एम नॉट डन इम अ फेवर, त्याच्यात होतं ते, त्याला फक्त मी. त्यामुळे ही सगळं युनिट माझं, मला वाटतं किती वर्षापासून माझ्याबरोबर आहे. त्यामुळे इट्स फॅमिली. आणि ह्या पिक्चरच्या निमित्ताने आम्हाला एकत्र राहता आलं. नाही तर शूटिंगला काय असतं, हे युनिट तिकडे राहतो, तो तिथे राहतो, फक्त शूटिंगसाठी भेटतो. इथे म्हणजे पॅकअप नंतर आम्ही एकत्र असायचो. त्यामुळे ती गंमत आय थिंक बियॉन्ड इमॅजिनेशन. फॉर्च्युनेटली त्यावेळी फार काही रेस्ट्रिक्शन्स मला नसल्यामुळे मासे बिसे अप्रतिम. महेशदांचं जसं तो म्हणाला की युनिट सगळंच इतक्या वर्षांचं आहे. कुक सुद्धा मला वाटतं ते पूर्ण त्याचे बनवायचे तिथेच, सगळं तिकडे. तिथेच बनवून मग मासे असो किंवा आता फार व्हेजिटेरियन पण व्हायचं जेवण, पण बाकी सगळं जे यायचं तर आय थिंक इट वॉज अ फॅन्टॅस्टिक एक्सपिरियन्स. म्हणजे इवन कधी मी जर का संध्याकाळी माझं जे हॉटेल होतं शेजारी, तिथे गेल्यावर गरम गरम पिठलं भाकरी वगैरे, त्यामुळे मला खूपच मजा आली. आणि फारच लवकर संपलं शूट असं वाटायला लागलं. मग थोडंसं आम्ही अजून फंबल केले असते, थोडा अजून वेळ घेतला असता, चुकलो असतो, थोडं दिवस अजून चाललं असतं तर मजा आली असते.